प्रथम आलेल्या सर्व मान्यवरांचं, या विचार मंचावरती बसलेले सर्व मान्यवर असतील आणि आपण सर्वजण देखील मान्यवरच आहात, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। कार्यक्रमाला बराच उशीर झालेला आहे, म्हणून 2-3 महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच फक्त तुमच्याशी बोलणार आहे आणि आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊयात। आज अनेक मान्यवर या ठिकाणी येणार होते। तालुक्याचे आमदार सन्माननीय श्रद्धा सोनवणे असतील, अतुल शेठ बेनके असतील, अमित शेठ बेनके असतील, सत्यजित दादा असतील, बाबूभाऊ असतील। आज अक्षय तृतीया असल्यामुळे सर्वजण इतरस्त कार्यक्रमामध्ये आहेत आणि म्हणून आपल्याला थोडं थांबावं लागलं। आणि आजच्या कार्यक्रमाच्या ज्या प्रमुख अतिथी आहेत त्या नारायणगाव नगरीच्या सरपंच डॉक्टर शुभदा बावळ हेही त्या उद्घाटनामध्ये होत्या आणि त्याही या ठिकाणी उपस्थित झाल्यात। पुढे एकदा विचार मंचावरील सर्वांचं स्वागत करत असताना, खरं तर गेली 25 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना, खासगी कोचिंग क्लासेस चालवत असताना जुन्नर असेल, ओतूर असेल आणि काही काळ नारायणगाव या ठिकाणी देखील कोचिंग क्लासेस चालवले गेले। 5वी ते 12वी पर्यंत स्टेट बोर्ड चालवणं आणि त्यातनं विद्यार्थ्यांची तयारी करणं हा मनोदय घेत असताना अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडले। बोर्डाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 100% मार्क्स देखील पडले, वैयक्तिक विषयात तर पडलेच। असं करत असताना, दरमजल करत असताना खरं तर राजेंद्र कुमार देसाई सर आणि आम्ही एकदा बसल्यानंतर डोक्यामध्ये एक विचार आला आणि त्यांची कन्या ज्यावेळेस 12वी झाली, 12वी नंतर पुण्यासारख्या शहरामध्ये जायचं, त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचं, प्रचंड पैसा लागतो, घरचं खाणं नसतं, नंतरची मैत्री कोणती भेटेल हे माहीत नसतं, अशा अनेक समस्यांना पालकांना सामोरं जावं लागतं। त्यात विशेष म्हणजे विद्यार्थिनींचा असणारा सर्वात मोठा भाग की त्यांची काळजी ही पालकांना प्रचंड असते आणि ती असलीच पाहिजे। आणि मग रेसिडेन्शियल जरी म्हटलं तरी 5-5.5 लाख त्याहीपेक्षा जास्त रक्कम भरावी लागते। मग सगळाच विचार करत असताना पुण्यामध्ये न जाता किंवा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये न जाता ग्रामीण भागामध्येच एक जर अत्यंत उत्तमातली उत्तम शिक्षण व्यवस्था आपण या ठिकाणी आणली आणि जर तो प्रयत्न केला तर आपल्या सर्वांचं स्वप्न हे प्रत्यक्षात उतरेल। कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये पोटेन्शियल भरपूर आहे। मुलं शहरामध्ये गेली की कुठेतरी त्या ठिकाणचे विद्यार्थी हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये बोलतात आणि आपली मुलं कुठेतरी लाजतात, बुजतात। खरं तर आपल्या मुलांमध्ये क्षमता प्रचंड असते, शैक्षणिक क्षमता प्रचंड असते, परंतु या सगळ्या वातावरणामध्ये गेल्यानंतर कुठेतरी घाबरलं जातं आणि माझा खरंच त्या ठिकाणी अभ्यास होईल का या कुठेतरी एका अनामिक भीतीमध्ये तो अडकतो आणि मग त्या मार्कांपासून तो बाग येतो। नव्यानं गेल्यानंतर त्या सगळ्या वातावरणात त्याला सेट होण्यासाठीच महिना, 2 महिने, 3 महिन्याचा टप्पा जातो आणि बोलबोल म्हणतात ते पहिलं वर्ष कुठेतरी निघून जातं आणि ते लक्षात येत नाही। मग अशा अनेक समस्या समोर होत्या आणि मग या सगळ्या समस्यांना उपाय काढायचा म्हणून ग्रामीण भागामध्ये जर आपण असं एखादं सेंटर सुरू केलं की जे खरंच नॅशनल लेवलचं एज्युकेशन देईल। कारण आतापर्यंत आम्ही या क्षेत्रात पाहत असताना बऱ्याच जणांनी कोटा पॅटर्न, अनेक काही वल्गना केल्या, अनेक काही आश्वासनं दिली, परंतु खरंच अशा प्रकारचा अभ्यासक्रम मिळतो का हे आम्ही पालकांनी कधी पाहिलंच नाही। आणि मग हा खरा अभ्यासक्रम म्हणजे कॉर्पोरेट पद्धतीनं सिस्टम चालवणं आणि ऑफलाईन क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च असणारी व्यवस्था ती म्हणजे अनअकॅडमी। म्हणजे या अनअकॅडमीचं सेंटर आपण नारायणगाव हे सेंटर पकडून सुरू केलं। उद्देश फक्त एकच की खेडपासून नारायणगावपर्यंत असेल, संगमनेरपासून नारायणगावपर्यंत असेल, जुन्नर ओतूरचा भाग असेल आणि खाली पलीकडे शिरूरपर्यंतचा भाग असेल, या सर्व विद्यार्थ्यांना एक उत्तमातली उत्तम शिक्षण व्यवस्था या ठिकाणी सुरू करून देणं आणि त्यासाठी असणारी जी आमची शिक्षक मंडळी आहेत ही सगळी त्यामध्ये IIT, NIT, IIIT अशी झालेली सगळे शिक्षक आहेत आणि ते त्यातील काम करणारी मंडळी आहे। असे शिक्षक या ठिकाणी आम्ही अपॉइंट केले, सिस्टमने या ठिकाणी पाठवले आणि त्याचाच भाग म्हणून आम्ही या ठिकाणी एक प्रयत्न करत आहोत। हा मोठ्या वर्गाचा प्रयत्न आहे, पण दुसरी एक महत्वाची बाब अशी असते की नीट आणि जी किंवा अदर दॅन MPSC, UPSC परीक्षा असतील यामध्ये जर क्वालिफाईड व्हायचं असेल तर आपली पहिल्यापासूनच तयारी असणं गरजेचं असतं आणि ती तयारी खरं तर कुठे होते तर 8वी पासूनच होत असते। मग 8वी, 9वी आणि 10वी या वर्षांमध्ये फाउंडेशन बॅच सुरू करणं आणि तिथेच मुलांना NCERTचा अभ्यासक्रम देणं, तो पण अनअकॅडमीच्या करिक्युलममध्ये सेट केलेला अभ्यासक्रम की जो त्यांना 11वी आणि 12वीला उपयोगी येईल, तिथे त्यांची सहज तयारी होईल, मनातील अनामिक भीती निघून जाईल। हा उद्देश धरून 8वी, 9वी, 10वी साठी फाउंडेशन बॅच देखील या ठिकाणी सुरू करत आहोत आम्ही की जेणेकरून भविष्यात ज्यावेळेस 10वीची परीक्षा होईल त्यावेळेस विद्यार्थी आपल्या 11वीला ऍडमिशन घेईल त्यावेळेस सहजासहजी त्याचा अभ्यास सोपा होईल आणि ती एकदा का भीती गेली तर पास होणं अजिबात कोणालाही अवघड नाही। कारण तुमच्याकडे, माझ्याकडे आणि या विद्यार्थ्यांकडे सगळ्यांकडे दिवसाचे 24 तास आहेत आणि मग तो 24 तासाचा वेळ हाऊ टू मॅनेज युअर टाइम आणि त्यानंतर हाऊ टू युटिलाइज युअर टाइम या गोष्टी जर आपण योग्य पद्धतीने केल्या तर निश्चित स्वरूपात यश हे आपल्यापर्यंत येणार आणि ती यशाच्या शिखराला पोहोचण्यासाठीचा प्रयत्न हा आम्ही सर्वांनी केला आहे। या प्रयत्नाला आपली सगळ्यांची साथ असेल हीच या ठिकाणी सदिच्छा बाळगतो आणि थांबतो। धन्यवाद।